त्या स्पर्धेचं परीक्षण करायला जेव्हा आमची कार्यकर्त्यांची फळी घरोघरी फिरत होती ना, ज्यांनी भाग घेतला होता घरगुती पातळीवरची गणपती उत्सव स्पर्धा, पर्यावरण प्रिय. तर एका जोगेश्वरीच्या घरी आम्ही गेलो होतो. त्या एका बाईंनी स्वतःच्या घरी काही आंब्याच्या कोयी रुजवून आंब्याची रोपं आली होती. हं. का तर वर्षभरात सर्व सणांना पुरतील इतके आंब्याचे डहाळे माझ्याच घरी निर्माण होऊ देत. बाहेरचं आंब्याचं झाड मी तोडायला जाणार नाही. हा त्या बाईचा हो. त्यामागचा उद्देश. निर्माल्य जास्त तयार होऊ नये घरात, निर्माण होऊ नये म्हणून त्या बाईंनी गणपतीच्या पुढ्यामध्ये डाळी आणि कडधान्य वापरून रांगोळ्या केल्या होत्या. हं. आणि 1.5 दिवसाचा गणपती झाल्यानंतर ते व्यवस्थित जमा करून त्या कोणाला तरी दान करणार होत्या. म्हणजे त्याच्यातही कुठेही वेस्टेज नाही. मला आठवतंय एका लहान मुलाकडे आम्ही गेलो होतो आणि त्या लहान मुलानी छान कागदी ओरिगामी पद्धतीने गणपती केला होता. आणि इतका सुंदर गणपती होता. एकाच मोठ्या ओरिगामी कागदावर असा टेक्स्चरवाला कागद होता आणि त्याचा त्यांनी गणपती आणि त्याची ती फ्रेम होती मस्तपैकी 3D गणपतीसारखी हं. आणि ती त्या घरातल्या सगळ्यांनी मिळून पूजली होती.